गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 6वा वायोस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायू करता सकळ जीव वर्तती जनी. आता सध्या दशक 16वा तत्वान्वयाचा सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण अग्निनिरूपण नाम या समासाचे श्रवण केले. चालू आठवड्यापासून नवीन समास वायुस्तवन निरूपण नाम सुरू झालेला आहे. या समासामध्ये श्री समर्थ वायू, पवन आणि प्राणतत्व याचा महिमा, त्याची विश्वव्यापी सत्ता आणि आध्यात्मिक अर्थाने त्याचे परम महत्त्व स्पष्ट करतात. हा समास केवळ वायूची स्तुती नसून प्राणतत्व, ब्रह्मतत्व आणि हनुमंताचे स्वरूप याचा एकत्रित उलगडा आहे. या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की हा वायुदेव खरोखरच धन्य आहे, पण यांचा स्वभाव जरा विचित्र आहे. या वायूमुळेच या जगात सर्व जीव जगत असतात. वायू करता श्वासोश्वास, नाना विद्याचा अभ्यास, वायू करता शरीरास चलन घडे. श्री समर्थ त्या ओळीत सांगतात की वायूमुळे जीवांना श्वासोश्वास करता येतो, नाना विद्याचा अभ्यास करता येतो. वायूमुळे शरीरास चलनवलन घडते. चलन वळन प्रसारण, निरोध आणि आकोचन, प्राण अपान व्यान उदान समान वायू. श्री समर्थ या ओळीत सांगतात की चलन वलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूमुळेच होते. शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत. त्यांच्या रूपाने वायूच माणसाच्या शरीरात वावरतो. नाग कुर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो, ऐसे वायूचे स्वभाव उदंड असती. श्री समर्थ म्हणतात की नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. अशा रीतीने वायूचे उदंड स्वभाव आहेत. वायू ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे. श्री समर्थ यावेळी सांगतात की प्रथम वायू ब्रह्मांडात प्रकटला, तेथे ब्रह्मादी अनेक देवता त्याने निर्माण केल्या. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रकटला. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे. समर्थ म्हणतात की स्वर्गलोकातील सर्व देव, तसेच पुरुषार्थी असे दानव आणि मृत्यूलोकातील मानव आणि प्रख्यात राजे सुद्धा नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचळे आनंदे क्रीडा करती. श्री समर्थ म्हणतात की नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर, जळचळ प्राणी वगैरे या वायूमुळेच आनंदाने क्रीडा करत असतात. त्या समस्तामध्ये वायू खेळे, खेचरकुळ अवघे चळे, उठती वन्नीची उबाळे वायू करिता. श्री समर्थ म्हणतात की या सर्वांमध्ये वायू खेळत असतो. सर्व पक्षाचे समुदायही वायूमुळेच उडतात, हालचाल करतात. आगीचे लोळही वायूमुळेच उडतात. वायू मेघाचे भरण करी, सवेच पेटून परते सारी, वायू असा कारभारी दुसरा नाही. श्री समर्थ ते सांगतात की वायूच मेघांना आकाशात भरतो, नंतर स्वतःच त्यांना झोडपून दूर सारतो. वायूसारखा कारभारी दुसरा कोणी नाही. परी ते आत्मत्याची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. श्री समर्थ यावेळी सांगतात की शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो, पण बाहेरील वायू व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला मर्यादाच नसते. गिरीहून दाट फौजा, मेघ उठले लोक काजा, गरजे गरजो तडक विजा वायू बळे.
श्री समर्थ ते सांगतात की पर्वताच्या शिखरा वाचून मेघाच्या दाट फौजा लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्र करतो. वायूच्या बळानेच मेघगर्जना करू लागतात, विजा तडकू लागतात. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा हे ब्रह्मांडी नाना कळा वायू करिता. समर्थ यावेळी सांगतात की या ब्रह्मांडातील चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे आणि मेघमाळा इत्यादी नाना कळा वायूमुळेच होतात. एकवटले ते निवडेना कालवलं ते वेगळे होईना तेसे बेचाड नाना केवी कळे. श्री समर्थ यावेळी सांगतात की वायूमुळेच पंचमहाभूते एकवटतात. ती वेगळी निवडून काढता येत नाहीत. त्यांचे मिश्रण झालेले असते, ते वेगळी होऊ शकत नाही. याप्रमाणे हा सगळा गुंता झालेला असतो. वायू सुटे सरारारा असंभाव्य पडती गारा तेसे जीव है निरा सरसे पडती. वायुरूपे कमळकळा तुची आधार जळा त्या जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरले. श्रीमती ते सांगतात की मोठा सोसाट्याचा वारा सुटला की असंभ्य गारा पडू लागतात. त्याबरोबर पाण्याबरोबर अनेक जीवही पडतात. कमळाला जसा देठाचा आधार असतो तसं जल भूगोल आणि शेष इत्यादींना वायूचा आधार असतो. शेषास पवनाचा आहारे फुगे शरीर तरी मग घेतला बहार भूमंडळाचा. श्री समर्थ ते सांगतात की वायू हा शेषाचा आहार आहे. त्या वायूने शेषाचे शरीर फुगते आणि तो भूमंडळाचा भार सहन करतो. महाकुर्माचे शरीर भले नेनो ब्रह्मांड पालते घातले एवढे शरीर ते राहिले वायूचीने. श्री समर्थ ते सांगतात की महाकर्माचे शरीर भले मोठे असते. त्याच्याकडे पाहिले की ब्रह्मांड जणू पालती घातले आहे की असे वाटते. ते तेवढे प्रचंड शरीर वायूमुळेच राहते. वारा हे आपुले दंती पृथ्वी धरली होती तया एक एवढी शक्ती वायूमुळे. समर्थी ते म्हणतात की श्रीहरी विष्णूंच्या वराह अवतारामध्ये त्यांनी आपल्या दातावर पृथ्वी धारण केली होती. त्याला वायूच्या बळानेच एवढी शक्ती लाभली होती. ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायुस्वरूप विचार विवेके जाणती. 33 कोटी सुरवर 88 सहस्त्र ऋषेश्वर सिद्धयोगी भारंभार वायू करता. 9 कोटी कात्यायनी 56 कोटी चामुंडेनी 8 कोटी भूतखानी वायुरूपे. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि स्वतः चौथा जगदीश्वर हे वायुस्वरूपच असतात. 33 कोटी लोक 33 कोटी देव 88,000 ऋषीश्वर आणि सिद्ध भारंभार योगी हे वायुरूपच असतात. 9 कोटी कात्यायनी 56 कोटी चामुंडा आणि 3.5 कोटी भूतयोनी हे सर्व वायुरूपच असतात. भूतदेव तर नाना शक्ती वायुरूप त्याच्या व्यक्ती नाना जीवन येनो किती भूमंडळी. श्री समर्थ यात सांगतात की भूते दैवते नाना शक्ती यांचे देह वायुरूपच असतात. या भूमंडळावर असे अनेक वायुरूप जीव आहेत. पिंडी ब्रह्मांडी पुरवला बाहेर कंचुकास गेला सकळ ठाई पुरवला समर्थ वायू. श्री समर्थ ते सांगतात की पिंड ब्रह्मांडाला पुरून बाहेर वाहून आवरण करण्यास गेला आहे. असा वायू समर्थ असून सर्व ठाई पुरून उरला आहे. ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध पित्या पुत्रास नाही भेद म्हणून दोघी अभेद पुरुषार्थ विषयी. समर्थ म्हणतात की असा हा समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे. त्या हनुमंताचे तनमन रघुनाथाच्या स्मरणात लागलेले आहे. हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून पिता पुत्रात भेद नाही म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीत दोघेही समान आहेत. हनुमंतास बोलले प्राणनाथ तेने गुण हा समर्थ प्राणेविन सकळ व्यर्थ होत जाते. श्री समर्थ म्हणतात की हनुमंताला प्राणनाथ म्हणतात. यावरून त्याचे सामर्थ्य किती आहे कळून येते. मागे मृत्यू आला हनुमंता तेव्हा वायू रोधला होता. सकळ दिवस अवस्था प्राणास मांडले. पूर्वी सूर्यबोंब ग्रासण्यास गेला असता हनुमाला इंद्रायने वज्र लागून मूर्छा आली तेव्हा हनुमंताचा मृत्यूच ओढावला असता. पण वायूने सर्वांच्या प्राणाचा निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवाची प्राणांत अवस्था झाली. देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. तेव्हा सर्व देवांनी मोकळे होऊन वायूचे स्तवन केले आणि वायूने प्रसन्न होऊन सर्वांना मोकळे केले. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवर पाहिलेच पाहिजे.
म्हणून असा हा थोर प्रतापी हनुमान म्हणजे ईश्वरी अवताराच आहे. सर्व देव थक्क होऊन याचा पुरुषार्थ पाहत राहिले. देव कारागरी होते, हनुमंत देखील अवचिते, संहार करून लंकेभोवते विटुंबून टाकले. श्री समर्थ यावेळी सांगतात की देव रावणाच्या कार्यकाळात होते तेव्हा हनुमंताने पाहिल्यावर त्याने अनेक राक्षसाचा संहार करून त्यांची सुटका केली. उसने घेतले देवाचे, मूळ शोधले राक्षसाचे, मोठे कौतुक पुच्छगेताचे आश्चर्य वाटे. श्री समर्थ ते सांगतात की रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने उट्टे काढले. त्याने राक्षसाची पाळेमुळे खणून काढली. या पुच्छकेतूच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उजग कैसे. श्री समर्थ रामदास इथे सांगतात की रावण सिंहासनावर बसला असता तिथे जाऊन हनुमंताने त्याला ठोसे मारले. लंकेमध्ये जाऊन त्याला निरोध केला, तिथे उदेक मिळनासे झाले. देवास आदर वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. श्री समर्थ यावेळी सांगतात की त्याचा मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला. त्यांनी मनामध्ये रघुनाथाला करुणेने आळविले. दैत्य अवघे संवारिले, देव तत्काळ सोडले, प्राणी मात्रे सुखे झाले त्रैलोक्यवासी. समर्थ ते सांगतात की तेव्हा त्यांनी सर्व दैत्याचा संहार केला. देवांना तत्काळ कैदेतून सोडवले आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांना सुखी केले. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वायुस्तवन निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.